नमस्कार, महाराष्ट्राच्या आरसा न्यूज मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो। आज आपण पदो मात्रे विद्यालय नावडे या शाळेमध्ये आहोत आणि पाहायला गेलं तर आज रविवार आहे आणि आपल्या बरोबर आज बाबासाहेब खिलारे आहेत। बाबासाहेब खिलारे, काय सांगणार आणि आजचा विषय काय होता? आजचा विषय असा होता, गेल्या 27 तारखेला आम्ही नावडा फाटा एकता नगर झोपडपट्टी गावदेवी झोपडपट्टी या दोन झोपडपट्ट्याचा सर्वे करून ज्यांच्याकडे घरपट्टी आहेत, ज्यांच्याकडे काही डॉक्युमेंट पेपर्स आहेत ते सर्व व्यवस्थित करून आमचे नेते बाळारामजी पाटील साहेब यांच्याकडे सुपूर्द केलेले आहेत। त्याच प्रकारे आता या पेंद्र फाटा झोपडपट्टीचा पण असाच आज दिवसभर बसून आम्ही सर्वे केलेला आहे। त्यामध्ये पेंद्र फाटा झोपडपट्टी धारकांनी सर्वांनी आपले आपले पेपर आणून ते जमा केलेत। त्यामध्ये घरपट्टी धारक पीएम आवास योजनेअंतर्गत व्यक्ती 33 आहेत आणि पनवेल महानगरपालिकेचा सर्वे केलेले असे 22 व्यक्ती आहेत। तर या सर्वांनी आज इथं फॉर्म आणून जमा केलेत। आता हे सुद्धा आम्ही आमचे नेते बाळारामजी पाटील साहेब यांच्याकडे सुपूर्द करणार आहोत। नक्कीच, पण पेंद्र फाटा झोपडपट्टीचं एवढं विलंब म्हणजे उशीर का लागला? एवढं विलंब लागला म्हणजे त्याला सगळ्याला माहीत होत त्याच्यानंतर मला वाटतंय सोमनाथ तुमच्याकडेच साहेबांनी सांगितलं की तिकडच्या झोपडीचं आपलं जमा करून माझ्या सुपूर्द करा म्हणून। त्याच्यावर काहीतरी ते निष्कर्ष काढून नंतर आपल्या घरासाठी ते लढणार आहेत।